स्वारगेट बस स्थानकावरील बंद बसगाडीत एका व्यक्तीने महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्व विभागीय नियंत्रक आगार व्यवस्थापकांना प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सक्त सूचना केल्या आहेत। सोलापूरच्या मुख्य बस स्थानक परिसरात पुरेसा उजेड नाही। पोलीस चौकी आहे, पण 1 किंवा 2च कर्मचारी तेथे असतात। दुसरीकडे बस स्थानकातून यांत्रिकी विभागाकडे जाणाऱ्या रोडवर पूर्णपणे अंधार असून त्या ठिकाणी रस्त्यालगत बंद बसगाड्या उभ्या दिसतात, असे चित्र आहे। महाशिवरात्री हा महाकुंभाचा शेवटचा दिवस राहिला। रात्री उशिरापासूनच पवित्र स्नानासाठी भाविक येऊ लागले होते, परंतु ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी संगमावर भाविकांची गर्दी झपाट्याने वाढू लागली। महाशिवरात्रीवरील हे स्नान महाकुंभातील शेवटचे मोठे स्नान आहे। पुण्यात वर्दळीचे स्वारगेट एसटी स्टँडवर शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला। सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली। पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आली होती, त्यावेळी ही घटना घडली। पुण्यातील घटनेबद्दल विचारणा करण्यात आली, त्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली। काहीही करून तो आरोपी सापडला पाहिजे, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले। देगाव जलसेतूचे काम पूर्ण झाल्यानंतर आता देगाव उपसा सिंचन योजनेतून दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील 52 ते 55,000 एकर जमिनीला उजनी धरणाचे पाणी मिळणार आहे। मार्चमध्ये उजनीतून शेतीसाठी पाणी सोडल्यानंतर देगाव योजनेचे दुसऱ्यांदा ट्रायल होणार आहे। पंप हाऊसचे व बंदिस्त नलिकांचे काम पूर्ण झाल्यावर दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। सोलापूरमध्ये सोन्यासाठी वृद्धाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सोनसाखळीसाठी बार्शी तालुक्यातील बाभुळगाव येथील सुरेश रंगनाथ शिंदे यांचा खून करण्यात आला। त्यानंतर सुरेश यांचा मृतदेह उसाच्या फडात पुरून टाकला। या प्रकरणी दिलीप निवृत्ती झोंबाडे आणि राहुल नागेश गायकवाड यांच्यावर बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शेततळ्यात बुडून वेदांत सतीश भटकर वय 9 राहणार कुर्डुवाडी रोड टेंभुर्णी या अल्पवयीन शालेय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना बुधवारी दिनांक 26 रोजी सकाळी 7 ते पावणे 8 वाजण्याच्या सुमारास घडली। तळ्यात पाणी जास्त असल्याने सांगोला येथील रेस्क्यू टीमला त्याचा मृतदेह दुपारी पाण्याबाहेर काढण्यात यश आले। मोठ्या भावास एकाने बुडता बुडता थोडक्यात वाचविले। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी चालकास कर्नाटकात मारहाण झाल्यामुळे गेल्या 5 दिवसांपासून बंद असलेली महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी बस सेवा बुधवारपासून सुरू झाली असून कोल्हापूर निपाणी व कोल्हापूर बेळगाव या 2 बस बुधवारी या मार्गावरून धावल्या। सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। प्रेयसीच्या पतीला मारण्यासाठी गेलेल्या प्रियकराचाच तलावात बुडून मृत्यू झाला। अवैध संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीपासून सुटका मिळवण्यासाठी प्रेयसी आणि तिच्या प्रियकरानं मिळून कट रचला होता, मात्र हा डाव प्रियकरावरच उलटला। या प्रकरणी पोलिसांनी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। शेवग्याच्या शेंगा तोडण्याच्या कारणावरून तसेच जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाने व त्यांच्या मुलांनी भावाला मारहाण करत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना महाळुंगे पडवळ येथे आज घडली। चंद्रकांत सदाशिव चासकर व 69 राहणार महाळुंगे पडवळ असे खून झालेल्या भावाचे नाव असून या प्रकरणी त्यांचे भाऊ, भाऊजे आणि 2 पुतणे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे। रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कारची झडती घेत पंढरपूर शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 6 लाख रुपयांचा तब्बल 32 किलो गांजा सापडला। ही कारवाई रविवारी रात्री पावणे 10 वाजण्याच्या सुमारास मंगळवेढा रस्त्यावरील लिंगायत स्मशानभूमी परिसरात घडली।